गीता अध्याय 1 श्लोक 32, 33, 34, 35। किं नो राज्येन गोविंदा किं भोगैर जीवितेन वा येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा सुखानि च त इमे वस्थिता युद्धे प्राणास्त्यक्त्वा धनानि च आचार्यः पितरः पुत्रस्तथैव च पितामहः मातुलः श्वशुरः पौत्रः शाला सम्बन्धिनस्तथा एतान् हन्तुमिच्छामि नतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो किं नु मही कृते निहत्य धृतराष्ट्राणाः का प्रीती स्यात् जनार्दना। हे गोविंदा, ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची, सुखाची व जीविताची देखील इच्छा करावी, तेच जर आता या रणांगणावर युद्धाकरिता सज्ज झाले आहेत, तर मग आम्हाला त्या राज्याचा, सुखाचा आणि जीविताचा काय उपयोग? हे मधुसूदना, गुरु, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातू, मेहुणे आणि सारे नातलग आपले प्राण आणि संपत्ती सोडून देण्यास तयार असताना आणि माझ्या पुढे उभे असताना मी जगलो तरी त्यांना ठार करण्याची इच्छा मी मग का करावी? जीवांच्या रक्षणकर्त्या हे जनार्दना, त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी त्यांच्याशी लढायला तयार नाही. मग या पृथ्वीची काय कथा? भौतिकदृष्ट्या प्रत्येकाला आपल्या इंद्रियांना तृप्त करण्याची इच्छा असते आणि अशा तृप्तीची हुकमी पूर्तता करण्यासाठी मनुष्याला देव पाहिजे असतो. जीवांची जशी योग्यता असेल तर त्याचप्रमाणे देव जीवांच्या इंद्रियाची तृप्ती करेल, पण त्यांना इंद्रिय तृप्तीची जेवढी हाव असते तितक्या प्रमाणात मात्र देव जीवांच्या इंद्रियाची तृप्ती करणार नाही. गोविंद प्रभूच्या कृपेने जीवाच्या सर्व इच्छा तृप्त होतात. अर्जुनाने आपल्या जाती बांधवांबद्दल आणि आपल्या कुटुंबियांबद्दल जे प्रगाढ प्रेम या ठिकाणी व्यक्त करण्यात आले आहे त्यांचे येथे अंशतः कारण त्याला त्याच्याबद्दल वाटणारी स्वाभाविक करुणा आहे, म्हणून तो लढायला तयार होत नाही. प्रत्येकाला आपले वैभव आपल्या मित्रांना, नातेवाईकांना दाखवण्याची इच्छा असते, परंतु अर्जुनाला ज्या अर्थी अशी भीती वाटली की आपले सारे नातेवाईक आणि मित्र युद्धात मारले जाणार आहे, त्या अर्थी विजय प्राप्तीनंतर आपल्या वैभवात कोणाला सहभागी करणे त्याला शक्य होणार नाही. भौतिक जीवनाची ही एक नमुनेदार विचार पद्धती आहे, परंतु भौतिकातीत किंवा दिव्य असे जे जीवन असते ते निराळेच असते. भक्ताला भगवंताच्या सेवेकरिता सर्व प्रकारची समृद्धी किंवा वैभव स्वीकारता येते आणि भगवंताला जर तसे वाटले नाही तर मात्र भक्तांनी काहीही स्वीकारू नये. अर्जुनाला आपले नातलग मारण्याची इच्छा नव्हती आणि जर त्यांना मारण्याची काही आवश्यकता असलीच तर त्याची इच्छा होती की भगवान श्रीकृष्णाने स्वतः त्यांना ठार मारावे. प्रस्तुत ठिकाणी त्याला हे माहीत नव्हते की त्याचे नातेवाईक रणांगणावर येण्यापूर्वीच भगवान श्रीकृष्णाने त्यांना आधीच मारलेले होते आणि कृष्णाला अर्जुन हा केवळ निमित्त मात्र व्हायचाच होता. हे सत्यविधान पुढील अध्यायांमध्ये सुद्धा विशद करण्यात आले आहे. अर्जुन स्वभावतः भगवंताचा भक्त असल्यामुळे त्याला आपल्या दुष्ट भावंडांना व बांधवांचा सूड घेणे आवडले नाही, परंतु भगवंताची योजना अशी होती की ते सर्व ठार मारले जावे. भगवंताचा भक्त आपल्या अपकारकर्त्यांचा सूड घेत नाही, परंतु भगवंताच्या भक्ताची जर दुष्टांनी काही खोडी केली तर ती गोष्ट भगवंत कधीच सहन करत नाही. भगवंत आपल्या इच्छेनुरूप कोणालाही क्षमा करू शकतो, परंतु ज्याने त्याच्या भक्ताला दुखवले आहे त्या कोणालाही तो क्षमा कधीच करत नाही. म्हणून अर्जुनाची जरी त्या दुष्टांना क्षमा करण्याची इच्छा होती तरी भगवंताने मात्र त्या दुष्टांना ठार मारण्याचा निश्चय केला होता. इथे क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे की जे भगवंताचा खरं भक्त आहे, जो भगवंताला मनापासून मानतो किंवा तो हतबल असेल किंवा तो त्याच्या मनगटात तेवढी ताकद नसेल स्वतःबद्दल न्याय करण्याची, त्यावेळेस भगवंत स्वतः त्याच्यासाठी धावून जातात. बरेच लोक ह्या जगामध्ये असतात की ते खूप इनोसेंट असतात, पण त्यांच्या मागे भगवंत नेहमी उभा असतो. कारण असतात बरेच जण खोडी करणारे, मग त्यांना बरोबर ताळावर आणण्याचं काम भगवंत कुणाच्या ना कुणाच्या हाती देतच असतो. जय योगेश्वर, जय श्रीकृष्ण.